मायबाप, या कीर्तनातून एवढा जरी मुद्दा घरी नेला तर कीर्तन सार्थक झालं. आम्ही कधीच कोणाची निंदा करणार नाही. काय होतं निंदा केल्याच्या नंतर? उच्च कोटीचा दृष्टांत ठेवतो मायबाप, एवढा मुद्दा घरी न्या. एका गावामध्ये 3 तपोनिष्ठ संन्यासी आले भजन करण्यासाठी. भजन करायचं, पुढच्या गावामध्ये जायचं, कोणी भक्त असेल त्यांच्या घरी जेवण करायचं, पुन्हा पुढच्या घरी जायचं, असं चालली तीर्थयात्रा संन्यासी महात्म्यांची. आणि गावामध्ये मंदिरामध्ये भजन करायला लागले. त्या गावामध्ये 4 लोकांचं कुटुंब, मुलगा, वडील, सुनबाई आणि सासूबाई. सासऱ्यानं सुनेला सांगितलं, बाळा मी 3 जण शेताकडे चाललोय, पेरणीचे दिवस आहेत, दुपारीचं जेवण घेऊन ये. त्या सुनबाईनं बिचारीनं टोपल्यामध्ये सगळा स्वयंपाक मांडला, डोक्यावर टोपलं घेतलं. या महात्म्यांच्या मंदिरामध्ये भजन चालू आहे. 11, 11:30, 12 वाजले. कोणीच बोलायला येत नाही म्हणून महात्म्यांनी भजन बंद केलं, निघाले मंदिराच्या बाहेर. आता ही ताई शेताकडे चालली होती. हनुमंतरायच्या मंदिरासमोरून जात होती, टोपलं डोक्यावर आहे, हनुमंतरायला हात जोडले. ते महात्मे खाली उतरत होते मंदिरातून. विचारलं तिनं, बाबा कुठले? त्या महात्म्याने सांगितलं, बाळा संन्यासी महात्म्यांना स्थळ सांगता येत नाही, बहता पाणी आणि चलता साधू असं संन्याशाचं जीवन असतं. बरं ठीक आहे बाबा, जेवले का? नाही बाळा, सकाळीपासून तुमच्या गावामध्ये भजन करतोय. कोणी आम्हाला बोलवलं तर आम्ही जातोय, आम्ही होऊन कोणाच्या घरी जात नाही. आता किती अवघड झालं. भजन करणारे महात्मे उपवासी आहेत, आपल्या डोक्यावर स्वयंपाक तयार आहे. वारकऱ्याच्या घरची होती, विवेकी होती, ज्ञानी होती. तिनं महात्म्याला म्हणाली, महाराज मी तर तुम्हाला खोटं बोलणार नाही, माझ्या डोक्यावर स्वयंपाक तयार आहे, पण हा स्वयंपाक जर मी तुम्हाला दिला तर माझे शेतातले उपवासी मरतील. महाराज विनंती आहे माझी, चुलीमध्ये विस्तव आहे, 10 मिनिटांमध्ये तयार होणारा स्वयंपाक, त्यांना शेवयाचा भात म्हणा किंवा आपल्या भाषेमध्ये बोटुळ्यांचा भात म्हणा, तो स्वयंपाक केला तर चालेल का महाराज तुम्हाला? काही हरकत नाही ताई. त्या ताईनं शेताला निघालेली महात्म्यांना घरी आणलं, बसण्यासाठी आसन दिलं. बैठकीमध्ये चुलीमध्ये विस्तव होता, काड्यामोड्या टाकल्या, त्याच्यावरती पातेलं ठेवलं, आदन आलं, शेवया टाकल्या. 10